ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे। संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे। स्वतः आशिष शेलार यांनी ही माहिती मीडियाला दिल्याचं आपण पाहिलं। आशा भोसले यांच्यावर गेल्या 2 दिवसांपासून उपचार सुरू होते। ब्रीच कँडी या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। तर कारकीर्द आपण त्यांची पाहूयात। त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला। 1943 साली अवघ्या 10व्या वर्षी त्यांनी गायनाला सुरुवात केली। 20हून अधिक भाषांमध्ये 12,000हून अधिक गाणी त्यांनी रेकॉर्ड केली। 7 दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये पार्श्वगायिका म्हणून त्यांनी काम केलं। 2013 मध्ये माई चित्रपटातून अभिनयातही त्यांनी पदार्पण केलं। पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं। सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केल्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील त्यांच्या नावाची नोंद आहे। तर वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। ब्रीच कँडी रुग्णालयात गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते।